तो जो काही पिरियड असतो ना, जेव्हा आपण डिसिजन घेतो, स्वतःला सांगतोय की यार आता मला जॉब सोडायचा आहे आणि व्यवसायात जायचं आहे, तो फेज खूप नाजूक वेळ असते. ती मी म्हणेन की डू ऑर डायची सिच्युएशन असते. तर त्यावेळेला असे इतके थॉट्स चालू असतात, इतक्या वेगाने सगळ्या विचार डोक्यात येत असतात. घरातल्यांना एक वेगळ्या प्रकारे आपल्याला थोडासा आपला पर्स्पेक्टिव्ह समजावायचा असतो. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मोटिवेट होतो, कुठेतरी कॉन्फरन्सला जातो आणि एखाद्याची जर्नी ऐकतो, बघतो आणि दुसऱ्या दिवशी रेझिग्नेशन करतो. बॉस के चेहरे मार देते पेपर. बेसिकली कसं असतं, आपण ऐकलं भरपूरदा की तुम्ही कोणी चालू करतो ॲटलीस्ट यू नो सस्टेन फॉर 1000 days. वन्स सस्टेन 1000 days डेफिनेटली तुम्ही तुमची ग्रो होणार, तुम्ही पुढे आठवून तुमचं बिझनेस सस्टेन होणार. मास्टर्स इन गॅस इंजिनिअरिंग असं काहीतरी म्हणाला तुम्ही, कारण मी हे टर्म पहिल्यांदाच ऐकलं. म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते? नमस्कार, मी संकेत नाईक आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या आणखीन एका या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांनी 15 वर्ष नोकरी केली आणि मग 15 वर्षांनी निर्णय घेतला की आता मी उद्योजक बनणार. तर हा जो काही त्यांचा प्रवास आहे उद्योजकतेचा, तो आपण त्यांच्याकडनं आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकला आहे. बरं, त्याचबरोबर एक मोठा प्रॉब्लेम जो आपल्याला येतो की आपण जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपल्याला क्लायंट्स मिळत नाही, किंवा चला हळूहळू क्लायंट्स मिळाले तर मोठे क्लायंट्स मिळत नाही. मग ह्याच्यावर सोल्युशन काय, त्याला पर्याय काय, हे आजच्या पॉडकास्टमधनं आपल्या गेस्टनी आपल्याला सांगितलं आहे. तर हा पॉडकास्ट पूर्ण बघा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूया मग आजचे आपले गेस्ट मिस्टर मयूर बडगुजर, फाउंडर डिरेक्टर ॲफिलिटी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या आणखीन एका या नवीन पॉडकास्टमध्ये. तुम्हाला सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या हिंदू धर्मात जे काही सण आहेत त्याच्यापैकी बरेच सण असे आहेत ज्याने खूप काही महत्त्व आहे, त्या दिवसाचं महत्त्व आहे. आता मकर संक्रांतीचं पण काहीतरी एक महत्त्व आहे. आता ह्या दिवसाला काय महत्त्व आहे, तो दिवस का किंवा मकर संक्रांत का साजरी केली जाते, हे जर तुम्हाला माहिती असेल, कारण अर्थात हे आपले सण आहेत, तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. सर काय तुमच्या आठवणी आहेत मकर संक्रांतीच्या, गोड आठवणी? आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही आमच्या शिक्षकांकडे जायचो, मित्रांकडे जायचो, त्यांना जाऊन तिळगुळ वाटायचो आणि सण साजरे करायचो. पण आता हळूहळू ही प्रथा दिसत नाही आहे. थोडा जनरेशन गॅप झाला आहे आणि हे थोडं कमी कमी होत चाललं आहे. थोडे मागे पडत चाललो आपण आता. आणि हे जनरेशन जे नवीन आहे आता त्यांना आपल्या शिकवणं गरजेचं आहे. ही आपली प्रथा आहे आणि आपण ती फॉलो केली पाहिजे आणि ती चालू राहिली पाहिजे. नक्कीच. तुमच्या बिझनेसकडे येऊया. ॲफिलिटी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड. सो एक्झॅक्टली काय वर्टिकल आहे, काय बिझनेस आहे, हा तुमच्याकडनं सोप्या पद्धती समजून घ्यायला आवडेल. आणि त्याचबरोबर तुमची जर्नी, कारण तुम्ही एक मला वाटतं मी तुमची प्रोफाईल बघितली, 14 वर्षाचा तुमचा जॉबचा एक्सपिरियन्स आहे आणि मग 14 वर्षांनंतर जॉब सोडून तुम्ही व्यवसायात आलात. आणि मीही सेम सायकल थ्रू गेलो आहे. म्हणजे एक 6 वर्ष जॉब केला आणि मग मी स्वतःचा एक व्यवसाय उभा केला. तो जो काही पिरियड असतो ना, जेव्हा आपण डिसिजन घेतो, स्वतःला सांगतोय की यार आता मला जॉब सोडायचा आहे आणि व्यवसायात जायचं आहे, तो फेज खूप नाजूक वेळ असते. ती मी म्हणेन की डू ऑर डायची सिच्युएशन असते. तर त्यावेळेला असे इतके थॉट्स चालू असतात, इतक्या वेगाने सगळ्या विचार डोक्यात येत असतात. घरातल्यांना एक वेगळ्या प्रकारे आपल्याला थोडासा आपला पर्स्पेक्टिव्ह समजावायचा असतो, त्यांचं एक मनस्थिती वेगळी असते. तो एक फेज. तर तो तुमचा फेज कसा होता आणि सगळी एंटायर जर्नी आत्तापर्यंतची, आणि मग आपण डिटेलिंगमध्ये जाऊच. मी माझं शिक्षण केलं बी इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये, नंतर मास्टर्स केलं गॅस इंजिनिअरिंगमध्ये केलं आणि वी एक्सपोज टू दी ऑइल अँड गॅस सेक्टर. ओके. आणि माझी जर्नी स्टार्ट झाली. मी पहिले गॅमन इंडिया म्हणून कंपनी होती, तिथे माझं प्लेसमेंट झालं कॉलेजकडून. नंतर मग मी लिटन म्हणून एक MNC होती ऑस्ट्रेलियन, ती जॉईन केली. नंतर बाकी MNC जॉईन केल्या आणि वी वर्क फॉर दी ONGC मेजॉरिटी फॉर ऑफशोर प्लॅटफॉर्म्स. आणि नंतर मी बाहेर गेलो, दुबईला गेलो. पण काही कारणास्तव तिथे मला विजा नाही भेटला. ओके. सो आय कम बॅक अँड देन आय स्टार्टेड की आता बस जॉब भरपूर केला आपण आता, तर वी कॅन स्टार्ट आवर ओन. आता मला थोडं एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये, आपण थोडं काम केलं आहे आणि इट इज गुड अपॉर्च्युनिटी टू स्टार्ट विथ आवर ओन कंपनी. मग त्या पद्धतीने मी 30 मार्चला परत आलो 18ला. आणि विथ द थॉट ऑफ की विल स्टार्ट अवर न्यू कंपनी. बॅकएंडला थोडं मी पहिलं काम करून ठेवलं होतं. आणि मग आलो आणि तेच म्हटलं की पण जॉब करायचं नाही, मार्केटला ऑप्शन कुठले आहेत ते आम्ही जरा अभ्यास केला. पण वी थॉट की जे आपलं कोर आहे त्यात गेलेलं कधी पण चांगलं.
ओके. म्हणजे आपला जो एक्सपिरियन्स आहे तो आपल्या पुढे वापरता येईल. आणि मग त्या पद्धतीने कंपनीची जी बांधणी म्हणतो आपण ते जरा अभ्यास केला की आपलं सेक्टर कुठलं आहे, आपलं कसली रिक्वायरमेंट आहे, कंप्लायन्स कुठले पाहिजेत किंवा कुठली कंपनी फॉर्म केली तर आपल्यासाठी फायदेमंद आहे. मग त्या पद्धतीने लगेच प्रोसेस चालू केली आणि 8 मे 2018ला कंपनी फॉर्म झाली ओके ॲज अ प्रायव्हेट लिमिटेड. ओके. कारण आमचं सेक्टर हे असं आहे की आमचे जे क्लायंट आहेत हे सगळे मेजॉरिटी POCs कंपनीज आहेत आणि मोठे MNC क्लायंट्स आहेत. मग त्या ठिकाणी प्रोप्रायटरशिप केलेला तेवढं महत्त्व दिलं जात नाही किंवा इट इज नॉट की जे स्टँडर्ड मेंटेन बघितलं जात आपण त्यासाठी. त्यामुळे प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म केली आणि आमची कंपनी स्टार्ट झाली. सुपर. तुम्ही आता जे तुम्हाला कट करतो मास्टर्स इन गॅस इंजिनिअरिंग असं काहीतरी म्हणाला तुम्ही, कारण मी हे टर्म पहिल्यांदाच ऐकलं. म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते मग आपण परत थोडंसं. ओके. मास्टर्स इन गॅस इंजिनिअरिंग हा सध्या म्हणजे त्यावेळेला खूप फॉर्ममध्ये हा ट्रेड होता किंवा हे 2006च्या आसपासची गोष्ट आहे. आणि इंडियामध्ये कोणीच नव्हतं की जे हे कोर्स प्रोव्हाइड करत होतं. ओके. तर एक युनिव्हर्सिटी आहे देहरादूनला. अच्छा. तिथे त्या लोकांनी ONGCचे असोसिएट होऊन एक ती युनिव्हर्सिटी फॉर्म केली अँड दे स्टार्टेड ऑल ऑइल अँड गॅस रिलेटेड कोर्सेस. ओके. सो व्हेरी स्पेसिफिक टू अ डोमेन. स्पेसिफिक टू दी ऑइल अँड गॅस सेक्टर. नॉर्मली काय होतं की आपण बेसिक कोर्स करत असतो, राईट, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल. मग तुम्हाला तो सेक्टर चूज करायला तुम्हाला भेटलं अपॉर्च्युनिटी तर ओके. प्रीरिक्विजिट इज बेसिकली तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्री तरी हवी. आम्हाला डिग्री ती भेटली आणि डायरेक्टली विल एक्सपोज टू द इंडस्ट्री डायरेक्टली. ओके. पण मुंबईमध्ये तसं काही कुठलं कॉलेज नाही जे नाही. दॅट वॉज द फर्स्ट कॉलेज दे आर स्टार्टेड. अच्छा. आणि त्यानंतर मग त्यांनी सेकंड चालू केलं अहमदाबादला. ओके. पण एक खूप नवीन काहीतरी टर्म पण मिळेल गॅस इंजिनिअरिंग. सो बघा, माझा मराठी उद्योजक हा उद्योजकतेसाठी जरी प्लॅटफॉर्म असेल तरी कुठेतरी सगळ्यांनी बघण्यासारखी पण गोष्ट आहे. कारण आपण नेहमी म्हणतो ना बिझनेसमध्ये पण की कॉम्पिटिशन जिथे आहे त्याच्यापेक्षा असा कुठला तरी एरिया बघा जिथे प्रोडक्टसाठी कॉम्पिटिशन नाही आहे, त्यामुळे मग स्केलअप होतो बिझनेस. तसंच तुम्हाला जर जॉब करायचा नका करू व्यवसाय, पण सगळे कॉम्प्युटर आता आमच्या व्हर्टिकल्समध्ये येतात, कॉम्प्युटर इंजिनियर्स खूप होतात. पण मास्टर्स इन गॅस इंजिनिअरिंग हा एक खूप चांगला पर्याय आहे जसं सराई सांगितलं आणि डोमेन स्पेसिफिक आहे. आणि जे तुम्ही आता मला माहिती दिलीत तसं मला असं वाटतं की मग तिथे जर कुठे तुम्ही क्वालिफिकेशन घेतलं तर मला वाटतं खूप नोकऱ्या पण उपलब्ध असतील, कारण कॉम्पिटिशनच नाही आहे ना तिथे. कॉम्पिटिशन नव्हती. जेव्हा POC कंपनी कॉलेजला आमच्या यायची दे ओनली से की ओके तुम्ही कोर्स केलाय सिलेबस किंवा द कॉलेज सेट बाय द ONGC. बरोबर. ओके. आणि जे बाहेरच्या बॉडीज आहेत त्या सेक्टरमधले त्यांचा अभ्यास करून आणि त्या पद्धतीने कोर्स सिलेबस सेट केला असतो. ओके. ओके. इव्हन प्रोफेसर होते दे आल्सो एक्स ONGCians. अच्छा. ओके. त्यामुळे ते नॉलेज जे आहे जे प्रॅक्टिकल नॉलेज जे म्हणतो आपण त्या सेक्टरमध्ये काय असतं आणि काय ट्रेंड चालू आहे मार्केटला आता त्याला आम्ही एक्सपोज झालो. सुपर. आणि तो इझिली मार्केटला जे POCs होत्या त्यांना डिफरंट मुलं भेटले. हां. नो नीड टू ट्रेन दोज पीपल. एक्झॅक्टली. जे आत्ता आपण जे एज्युकेशन सिस्टीमला जी सेवा घालतोय आणि जी वाईट अवस्था झाली आहे त्याच्या एकदम अपोजिट मी म्हणेन की हे तुमचा जो काही गॅस इंजिनिअरिंगचा मास्टर्स आहे, कारण प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला कुठेतरी मिळतं. राईट. त्याचसोबत तुम्ही आता मला सांगताना असं म्हणाल की मी 2018ला पुन्हा आलो आणि व्यवसाय चालू केला, पण त्याच्या आधी मी थोडासा अभ्यास चालू करायला घेतला होता. हेच एक्झॅक्टली पुन्हा एकदा तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. का सांगतो तुम्हाला, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मोटिवेट होतो, कुठेतरी कॉन्फरन्सला जातो आणि एखाद्याची जर्नी ऐकतो, बघतो आणि दुसऱ्या दिवशी रेझिग्नेशन करतो, बॉस के चेहरे मार देते पेपर, असं बिसं सगळं होतं. तसं न करता जर तुम्हाला व्यवसायात यायचं आहे ना तर त्याच्या मागे ना बराचसा अभ्यास केला गेला पाहिजे आधी, कारण एक सिक्युअर जॉब तुम्ही सोडताय आणि व्यवसायात येत आहे. तर तुम्ही एक्झॅक्टली किती दिवस किती महिने अगोदर अभ्यास चालू केला होता? ॲटलिस्ट 3 वर्ष आधी आम्ही आमचं हे चालू केलं होतं. पण ते कसं होतं की ते आम्ही सगळे जॉब करत होतो. सो वी डोंट हॅव एनी फ्रंट फेस टू मार्केट आवर. ओके. ओके. आणि तेव्हा वॅट सिस्टम होती. ओके. आणि मग ते परत वॅट मग कोणा नावावर ते घ्यायचा तिथून प्रॉब्लेम होता. बट वी हॅव स्टार्टेड आवर जर्नी 3 years बिफोर. मग त्याला लागणारे जे पण तुमचे काही डॉक्युमेंट्स असतात किंवा प्रोसेस काय तुमच्या असतात ते सगळं आम्ही सेट केलं. आम्हाला कामं पण आले आणि मग ते आम्ही करून दिले. म्हणजे आमचे जे टर्म्स होत्या त्या म्हटलं अशा आमच्या टर्म्स आहेत. ओके. मग ठीक आहे. मग ते अग्री झाले आणि आम्ही त्यांना काम पण करून दिले, चांगल्या पद्धतीने आम्ही काम त्याला करून दिलं. ओके. 3 वर्ष म्हणजे नोकरी सोडायच्या 3 वर्ष अगोदरपासून त्या व्यवसायाचा अभ्यास केला आणि मग तो सेटअप केला. त्यामुळे हा एक पॉईंट कुठेतरी थोडासा नोट डाऊन करा आणि लक्षात घ्या, तुम्ही जर व्यवसाय चालू करायचा माइंडसेटमध्ये असाल, तयारीत असाल, त्याचा पूर्ण अभ्यास झाला आहे का
आणि सेट झाल्यानंतर कुठे मग तुम्हाला तो बॅकफूटवर यायला नको याची काळजी नक्कीच घ्याल. सर मी सांगू इच्छितो एक गोष्ट, कंपनी चालू केली, कंपनी फॉर्म झाली. आता इंजिनिअरिंग म्हटलं की यू नीड टू हॅव ऑल द स्टँडर्ड डॉक्युमेंटेशन प्रोसिजर्स, स्टँडर्ड फॉर्मॅट, हे सगळं जे लागतं आपल्याला हे आम्ही सगळं बनवून घेतलं पहिले. वी आर इन्व्हेस्ट ऑलमोस्ट 9 months. वी हॅड 2 engineers आणि त्यांच्यानं सगळं बनवून घेतलं. ओके. म्हणजे जेणेकरून काय होईल की जेव्हा आम्हाला कुठलं मार्केटमध्ये काम येईल मग त्या टायमाला आम्हाला परत इन्व्हेस्ट करायची गरज नाही पडली पाहिजे. वी शुड बी रेडी इमिजिएटली फॉर आउटपुट. राईट. तर वी इन्व्हेस्ट ऑलमोस्ट 9 months. 2 इंजिनियर घेतले, त्यांच्याकडून सगळं बनवून घेतलं. ओके. मार्केट रिक्वायरमेंट काय असते, कुठले फॉर्मॅट लागतात, टेम्पलेट कुठले पाहिजे, हे काही बनवून घेतलं त्यांच्याकडून. आणि ज्या दिवशी कामाला म्हणजे पहिलं काम मार्केटमधून आम्हाला आलं तर वी वर रेडी इमिजिएटली टू गिव्ह दॅट आउटपुट. एक्झॅक्टली आपण काय सर्व्हिसेस देतो, ॲफिलिएट इंजिनिअरिंग काय सर्व्हिसेस देतो मार्केट? ही आपली इंजिनिअरिंग कन्सल्टंट कंपनी आहे. ओके. याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो, डिझाईन करून देतो. डिझाईन करतो. आपण ते बघतो की इकडे चाललो आणि कुठेतरी मोठ्याचा प्लॉटला बाउंड्री लावली आणि बाहेर नाव लावलंय किंवा ते रिफायनरी लागते किंवा कुठला केमिकल प्लांट लागतोय. ओके. तर समजा त्याच्या आधीच जे सगळं काम असतं ते आम्ही सगळं करून झालेलं असतं आमचं. ओके. म्हणजे जसं आपलं एका घराचं डिझाईन आर्किटेक्चर्स करतात, काइंड ऑफ बिझनेस प्लान्स कुठे जर सेटअप होणार असेल तर त्याचं डिझाईन तुम्ही किंवा आपली ॲफिलिएट इंजिनिअरिंग प्रायव्हेट करून देतो. एक्झॅक्टली तेच आम्ही कागदोपत्री करून देतो. ओके. आणि मग ते झाल्यावरती प्लॅन इज रेडी टू सेटअप. पण मग सेटअप तुम्ही नाही करत? सेटअप आम्ही नाही करत, त्याच्यासाठी परत वेगळे एक्सपर्टीज लागत असतील. येस. तर आमचा पूर्ण प्युअरली ऑफिस जॉब आहे. लागणारे सगळे सॉफ्टवेअर आम्ही वापरतो. आमच्याकडे सॉफ्टवेअर सगळे आहेत, ट्रेन पीपल आहे त्याचे ते वापरणार आमच्याकडे. आणि त्याचं प्रॉपरली प्युअर व्हाईट कलर जॉब आम्ही केमिकल प्लांट्स असतील मेजरली, किंवा आपण बघा ना, आपण जेव्हा बोटीनी प्रवास करतो त्या समुद्रात रिफायनरी ऑइल रिफायनरीज त्या एक्स्ट्रॅक्शनसाठी लागलेले असतात, त्याचंही डिझायनिंग जे असतं पण आम्ही इंजिनिअरिंग आम्ही करून देतो. ते आमचं बेसिकली दॅट इज कोर. आम्ही जे तिने डायरेक्टर आहोत, आम्ही ऑलमोस्ट 15+ आमचे काम केलं तिकडे. ओके. आणि दॅट आवर कोर बिझनेस, ऑइल अँड गॅस सेक्टर. ओके. मग तुम्हाला साईटवर जायला लागतं की इट्स जस्ट अन ऑफलाईन थिंग? इट्स ओनली ऑफलाईन थिंग बिकॉज इंजिनिअरिंग म्हटलं की ओनली वी नीड टू प्रिपेअर डिझाईन. ओके. मग तुम्हाला साईटवर तसं जायची गरज नाही पडत आम्हाला कधीच. तसं म्हणजे प्रिकॉशनरी मेजर्स आणि हे तर नाही ते एकदम कमी असते. हां. ओके. तुमच्या पोर्टफोलिओमध्येही बघितलं मोठी मोठी नावं आहेत, तर त्याच्या आधी तुमचा जर्नी तुम्ही जे सांगत होत, मी तुम्हाला मगाशी कट केलं की 2018 तुम्ही सेटअप केला, तेव्हा आय गेस तुम्ही स्वतः एकटे डिरेक्टर होतात आणि तुम्ही ही कंपनी चालू केलीत. पण इव्हेंच्युअली तुम्ही आपलं मगाशी बोलताना उल्लेख केला की आज तुम्ही मला वाटते आणखीन कोणतरी डिरेक्टर्स आहेत कंपनी. तर नंतर जेव्हा आपण समजा जर्नी झाली 1-2 वर्षाची की मग डिरेक्टर्स म्हणून आपण जेव्हा ऑनबोर्ड करतो कोणाला तरी, तेव्हा काय काळजी घेतली गेली पाहिजे आणि तुम्ही घेतली तेव्हा त्याचा प्रोसेस काय होता आणि त्यांना काय त्याच्या बदल्यात आपण जे म्हणतो ना कंपन्सेट आपण जेव्हा करतो किंवा इक्विटी देतो, ती एखादी प्रोसिजर कशी असू शकते, काय काळजी घेतली गेली पाहिजे? जेव्हा सेटअप केलं तेव्हा मी एकटाच होतो. मीच मार्केटला जायचो, मीच मार्केटिंग करायचो, मीच काम करायचो, मीच डिलिव्हर करायचो. पण माझी जी काही गोष्टीमध्ये एक्सपर्टीज नव्हती. ओके. तसं आम्ही म्हटलं की आम्ही 3 वर्ष आधी आमचा अभ्यास चालू केला होता, मग तीच सगळी टीम आमची पहिल्यापासून फॉर्म केलेली होती. ओके. आता एकाने रिस्क घेतली आहे, सगळ्यांनी घेण्यात अर्थ नाही आहे. तर म्हटलं थोडं सेटअप करून एकेकाने जॉईन करा. बरोबर. तर जेव्हा पहिली ऑर्डर मला भेटली मोठी, मग त्या म्हटलं की आपल्याला काम आलेलं आहे, तर ॲटलीस्ट यू कॅन सेकंड कॅन जॉईन. बरोबर. मग त्याने जसं ऑर्डर भेटली, ही पुट रेजिग्नेशन, ही जॉईन अँड ही जॉईन ऑन 1 April 2019. आफ्टर 1 year सेकंड डायरेक्टर वॉज ऑन बोर्ड. ओके. दॅट इज ऑल्सो गुड अप्रोच. हां. म्हणजे बेसिकली कसं असतं, आपण ऐकलं भरपूरदा की तुम्ही कोणी चालू करता ॲटलीस्ट यू नीड टू सस्टेन फॉर 1000 days. वन्स यू सस्टेन 1000 days डेफिनेटली तुम्ही तुमची ग्रो होणार, तुम्ही पुढे आठवून तुमचं बिझनेस सस्टेन होणार. हो. मग 3 वर्ष लागणार तुमचं जो भांडवल आहे की तुमचा जो खर्च आहे दॅट हा एस्टिमेटेड मिनिमम किती मला खर्च लागणार आहे. म्हणलं काम मार्केट येऊ का नका येऊ ते मी साईडला काढून ठेवले होते आणि त्या पद्धतीने आम्ही चालू केलं. बट आफ्टर 1 year त्याची माझी जी होते भांडवल त्याची गरज नाही पडली. ॲटोनॉम बिझनेस स्टार्ट झाला, पैसे मार्कून यायला लागले आणि वी आर स्टार्टेड आवर जर्नी. ओके. काय तिकीट साईज साधारण असते, म्हणजे कारण खूप मोठे प्लांट्सचे डिझाईन जेव्हा तुम्ही करताय तर काय साधारण तिकीट साईज असते? तिकीट साईज तरी 15-20 लाखाच्या आसपास तिकीट साईज असते मिनिमम. अच्छा. आणि बऱ्याच ठिकाणी आता आम्ही आमचे रेड कॉन्ट्रॅक्ट साईन झालेले, त्यामुळे जशी रिक्वायरमेंट क्लायंटची असते त्या पद्धतीने आम्हाला ते काम अपलोड करतात. ओके.
तिकीट साईज म्हणजे बेसिकली एखाद्या गोष्टीच्या जे चार्जेस असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझी IT फर्म आहे, आम्ही वेबसाईट डेव्हलप करतो. मग एखादी वेबसाईट जेव्हा येते ती डेव्हलप करायला जे चार्जेस लागतात त्याला तिकीट साईज म्हणतात. मग ती व्हेरी करते. एक मिनिमम तिकीट साईज असते एखाद्या प्रोडक्टची, म्हणजे एखादी वेबसाईट अगदी 20-25 हजारात ही बनेल आणि एखादी वेबसाईट अगदी 5 लाखात ही बनेल, मग त्याला तिकीट साईज म्हणतात. बरोबर सर? बरोबर बरोबर. आता हे झालं आमचं मिनिमम तुम्हाला म्हटलं. आता एखादा प्लॅन पूर्ण आमच्याकडे इंजिन सेटअप करायला आला, दॅट व्हॅल्यू गो 70 लाख 80 लाख इन करोड चालतो. इन करोड ऑल्सो. तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर इफ यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन, 2018ला जेव्हा चालू केलं, कारण आता एक हार्डली 5 वर्षाची जर्नी आपली झाली, तेव्हा काय टर्नओव्हर होतं आणि आज काय ग्रोथ झाली कंपनीचे? 2018मध्ये आम्ही पहिला आरटीआय भरला, दॅट वॉज 4.3 लाख रुपीज. ओके. त्याच्यामध्ये पण पैसे आम्हाला भेटले नव्हते. ओके. बिकॉज आम्ही माहीत आहे ना आपलं, आपण पहिल्यांदा बिझनेस करत होतो. आम्ही GST पण भरली. ओके. पण क्लायंट हॅज नॉट पेड अस. ओके. तर 4.3 आमचा जर टर्नओव्हर झाला, आगे मला पैसे भेटलेच नाही. दॅट कम्स इन नेक्स्ट इयर बेसिकली. तो लॉसमध्ये पहिला वर्ष आपण साधारण काढला. नो लॉस नो प्रॉफिट असं काढला पहिला वर्ष. पण मग त्याच्यानंतर काय ग्रोथ? आज आता मागच्या वर्षी आपण पकडला 5 इयर्स जर्नीमध्ये, तर वी हॅव क्रॉस 5 करोड रुपीज टर्नओव्हर. ओके. सो इज इट अ गुड टर्नओव्हर? तुमच्या म्हणजे टार्गेट्स काय सेट केलं त्याने? टार्गेट वॉज 6 करोड. ओके. सो बेसिकली वी आर रीच टू 5 पॉईंट समथिंग. आपण ते पोहोचलो. आता काय टार्गेट्स आहेत तुमचे? यावर्षी 6.5 करोड टार्गेट आहे. ओके. ऑलमोस्ट वी आर रीच टू द टार्गेट. ओके. आता जेव्हा तुम्ही म्हटलात की तुम्ही टीम ऑनबोर्ड केली आहे, हे सगळं आहे, तुमचा आता एक्झॅक्ट रोल काय आहे? म्हणजे यू हॅव आयडेंटिफाईड अ रोल फॉर स्पेसिफिक फॉर यू, म्हणजे 5 वर्षात कळलं की यार ही एक्सपर्टीज आहेत माझी. तर स्टार्टिंगला सगळं मी करत होतो. मीच ऑपरेशन बघायचो, मीच मार्केटिंग करायचो, मीच काम पण करायचो. बट जसे जसे आम्ही डायरेक्टर ऑनबोर्ड करत गेलो, आम्ही आपले जे अथॉरिटी जे गोष्टी होत्या आम्ही त्या डिलिव्हरेट केल्या. बरोबर. ॲज पर त्या डायरेक्टरचे ज्यांची एक्सपर्ट होती त्यांना पण ते डिलिव्हरेट करत गेलो. अँड नाव आय केप विथ मी ओनली द कॅश फ्लो मॅनेजमेंट. हे माझ्या ठेवलं नाही आता. ओके. परत पोर्टफोलिओवर येतो तुमच्या. आपण टर्नओव्हर पण समजून घेतो. पोर्टफोलिओमध्ये नावंही खूप मोठी मोठी आहेत. पण आता जेव्हा आपण व्यवसाय चालू करतो, सगळ्यांची स्टोरी सेमच असते. मग ती माझी असेल, तुमची असेल, आणखी बाकी कोण उद्योजक असतील. पोर्टफोलिओ आपला स्ट्रॉंग नसतो किंवा किंबहुना डे 1ला आपल्याकडे क्लायंटच नसतात, अनुभव नसतो. जरी नोकरीचा अनुभव असला तरी पण शेवटी व्यवसायातला अनुभव हा खूप वेगळा असतो. त्यामुळे आज जे तुम्ही मोठी मोठी नावं जी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लागलीत, L&T आहे आणि आणखीन बरीच MNCs आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही इंजिनिअरिंग वर्क सर्व्हिस ही प्रोव्हाइड करताय, मग ते कसे ॲक्वायर केलेत? कारण इतके मोठे क्लायंट्स शेवटी एक्सपिरियन्स आणि बाकीचा पोर्टफोलिओ बघूनच मग आपल्याला काम देतात. ते कसं एक्झॅक्टली ॲक्वायर केलं, ते जर थोडंसं तुमचं जर्नी एक्सप्लेन केली टेक्निकली पण, किंवा तुमचे थॉट्स प्रोसेस काय होते, काय तुम्ही पॉलिसीज फॉलो केल्यात, तर कदाचित आपल्या ऑडियन्सला त्याचाही फायदा होईल. कारण स्केलेबिलिटी खूप मॅटर करतं. जसं मी म्हटलं की आम्ही आमचं जे कोड आम्ही होतं ते चेंज नाही केलं, त्यामुळे आमची इंडस्ट्री तीच होती. बरोबर. ओके. जे लोक होते इंडस्ट्रीमधले दे आर वेल नोन टू अस. बरोबर. ओके. त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला काय बिझनेस ऑटोमॅटिकली आला, बिकॉज वी आर एक्स एम्प्लॉई. ओके. मग मध्ये छोटे कामाला पहिल्यांदा आमच्याकडे आले, आम्ही त्यांना प्रॉपरली डिलिव्हर केलं. जसे आमची टॅगलाईन आहे डिलिव्हरिंग एक्सलन्स. राईट. तर आमचा जो कोर असतो, फोकस असतो, दॅट इज ऑन क्वालिटी. ओके. तो आम्ही प्रॉपरली मेंटेन करून ज्यांची रिकमेंडेड क्लायंटची होती आम्ही फुलफिल करून दिली. ओके. त्यांचा टाईम फ्रेम जो होता, मे बी इट वॉज व्हेरी स्क्वीज, दे आस्क फॉर टू डिलिव्हर, तर मी त्यांना करून दिलं. ओके. ह्याच्याने काय झालं, आमचा ट्रस्ट डेव्हलप झाला क्लायंटसोबत, की बाबा ठीक आहे ही कंपनी आहे, ही आम्हाला प्रॉपर आउटपुट पण देते, क्वालिटी मेंटेन पण करून देते. आणि मग आमचं हळूहळू जिथून त्यांनी स्टार्ट झाले. आता 5 वर्ष तुम्ही बघाल तर आता नॉर्मली बरेचसे क्लायंट आता असे झालेत की ते स्पेसिफिकली आज की नाही तुम्ही मला काम करून द्या. ओके. तो ट्रस्ट फॅक्टर हा डेव्हलप झाला. येस. राईट. तुमच्या ज्या काही सर्व्हिसेस तुम्ही आता देताय त्याच्यात पण काही आउटसोर्स करता तुम्ही? नाही, आम्ही हे कोणाला आउटसोर्स नाही करत सगळं. कारण की कसं होतं, परत आपण जर कोण काम आउटसोर्स केलं तर वी आर दी फ्रंट फेस. राईट. ओके. टू दॅट ज्याला आपण काम दिलेलं आहे, आणि त्यांनी जर ते डिलिव्हर नाही केलं तर आपला ब्रँड जो झाला डेव्हलप 5 वर्षामध्ये तो कुठेतरी चान्सेस आहेत खराब व्हायचा, हॅम्पर होऊ शकतो. त्यासाठी आम्ही ते गोष्टी नॉर्मली करत नाही. जे आहे ती स्वतःची कॅपॅसिटी आहे तेच करतो आपण. बरोबर. आणि सांगतो क्लायंटला क्लिअर की बाबा माझ्याकडे सध्या माणसं नाही आहेत, की माझी टीम पूर्ण बिझी आहे, वी कॅन टेक अप दॅट जॉब आफ्टर 1 मंथ or 1 or 2 month नंतर. बरोबर. त्याच्यामुळे क्लायंट पण म्हणतो ठीक आहे, तुम्ही सांगितलं क्लिअर तर ओके. म्हणजे असं पण नाही की तुम्ही काम घ्यायचं म्हणून तुम्ही काय पण सांगितलं आणि काम घेतलं सफर झालो मी. राईट. सो वी आर व्हेरी ट्रान्सपरंट विथ क्लायंट. ओके. जे आमचं लोडिंग आहे ते मी सांगतो की बा असं आहे. राईट. इफ यू आर कम्फर्टेबल
देन अवॉर्ड दिस जॉब. येस सर, तुम्ही B2B मध्ये आहात आणि ज्या काही हे काही डिझायनिंग सर्व्हिसेस तुम्ही देता त्या मोठ्या मोठ्या प्लांट्सला देता. तुमचा 5 वर्षाचा अनुभव सगळा बघता तुम्हाला काय वाटतं की ॲज अन मी देश म्हणून म्हणतोय, कंट्री म्हणून इंडिया आपण म्हणतोय, आपण ऐकतोय आज की 3rd इन टॉप 3 आपण स्वतःला बघतोय येणाऱ्या काळात इन टर्म्स ऑफ इकॉनॉमी. तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही आता डील करता मोठ्या मोठ्या प्लांट्स बरोबर, इंडस्ट्रीज बरोबर, आर वी ऑन अ राईट ट्रॅक? वी आर ऑन राईट ट्रॅक. आता आपण जसं बघत आलो की ग्रीन एनर्जी, ब्ल्यू एनर्जी, आपण ऑइल अँड गॅस तर बघितलं ऑलरेडी. ओके, बट आता जी मार्केटची रिक्वायरमेंट आहे जसं म्हणतो ग्रीन हायड्रोजन. येस. ओके, नंतर कार्बन कॅप्चर, ब्ल्यू एनर्जी झाली. ब्ल्यू एनर्जी म्हणजे ग्रीन एनर्जी मला माहिती होतं, मी ग्रीन एनर्जी म्हणजे तुमचं आपण म्हणतो हायड्रोजन वगैरे. हां, ब्ल्यू एनर्जी ही टर्म आम्ही आता एक प्लॅन पर सेटअप करतोय. ओके, आम्ही डिझाईन करून दिला आता. सो वी आर एंटर इन टू दॅट. ओके, सेम थिंग आम्ही ब्ल्यू एनर्जी पण एंटर केलंय. ओके, 2 बाहेरचे प्रोडक्ट होते. ओके, पण ब्ल्यू एनर्जी म्हणजे काय एक्झॅक्टली? बेसिकली आपण जे कार्बन असतं ना, कार्बन जे ॲटममध्ये असतं, ओके, ते कॅप्चर करायचं. ओके, ओके, टू सेव्ह दॅट एन्व्हायरमेंट आणि ते परत त्याला प्रोसेस करून अगेन पुट इट इन टू द वेल. अच्छा, आणि तुमचं जे कार्बन आहे ॲटमॉस्फिअरमध्ये जे आहे ते म्हणजे ते पण कमी होईल, कमी करून आणि परत ते रिसायकल होईल. रिसायकल करून त्याला आपण परत टाकून देतो खाली जमिनीमध्ये, वेलमध्ये परत टाकतो. दिस वुड बी लाईक दिस इज अ लेटेस्ट ट्रेंड नाव. ट्रेंड आहे. तुम्ही आता बघाल की आता बाहेरच्या कंट्रीमध्ये खूप फॉर्ममध्ये आहेत आता, आणि टेक्नॉलॉजी पण खूप चांगली मार्केटला आली आहे आता. ओके, आणि आहेत काही क्लायंट आहेत की दे आर रिग्युलरली डुईंग दोज ॲक्टिव्हिटी. पण मग इंडियामध्ये हे कोण करतं एस्टॅब्लिश? इंडियात तर अजून कोण नाही, मला बघायला नाही भेटलं, पण बाहेर ऑलरेडी आहेत. आणि वी आर वर्किंग फॉर दॅट क्लायंट फॉर 2 प्रोजेक्ट्स. कारण इंडियाचं पॉप्युलेशन बघता मला वाटतं इंडियामध्ये तर खूप रिक्वायरमेंट आहे, स्पेसिफिकली रिक्वायरमेंट आहे. हळूहळू आता हे येईल, तसं आता ग्रीन हायड्रोजन मार्केटला आलं आहे, तर ते पण आपल्याकडे येईल. काय आय थिंक ते आलं पण असेल, पण मला नाही माहिती याच्यामध्ये. ओके, हां, पण सध्या ग्रीन हायड्रोजन खूप फॉर्ममध्ये आहे, खूप कंपन्या आल्यात मार्केटमध्ये, आणि इट इज गुड. परफेक्ट. वर्क लाईफ बॅलन्स कसं मेंटेन करता? कारण बिझनेस तर तुमचं समजून घेतलं, पहिल्यांदा तर ते होत पण नव्हतं 2-3 वर्ष जेव्हा जर्नी चालू होती. पण आता हळूहळू जसं मी माझा रोल कमी करत गेलो, तसंच आपण आता हळूहळू जे आपण संडे सुट्टी पण घ्यायचो नाही, ते आता घ्यायला लागलो. ओके, पहिले आम्ही 6 दिवस वर्किंग करत होतो, आता 5.5 डेवरती आलो आहे. तर त्या पद्धतीने हळूहळू ते बॅलन्स व्हायला लागलेलं आहे. पण तुम्हाला म्हणजे आता हा कोइन्सिडन्स आहे, कालच मी इंस्टाग्राम स्क्रोल करताना एक असं इमेज आली, मी स्टेटसलाही ठेवली होती. 2 सर्कल दाखवले होते. एकात होतं वर्क 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 बर्न, राईट. एकात होतं वर्क रेस्ट वर्क रेस्ट वर्क रेस्ट, आणि ते मग दॅट गोज ऑन इन्फिनिटी. किती महत्त्वाचं आहे की एखाद्या उद्योजकांनी वेळोवेळी तो ब्रेक, मी नाही म्हणत की 10 दिवस वेकेशनला गेलंच पाहिजे महिन्यात नाही, पण संडे असेल स्पेसिफिकली, किंवा आठवड्यातनं 1 दिवस, किंवा चला जे काय, पण ते रिगरसली तो ब्रेक घेणं किती गरजेचं वाटतं तुम्हाला? ते गरजेचं आहे बेसिकली. कारण की काय होतं, आपण हे कंटिन्यूस काम करत असतो, आणि ॲज अ ओनर वी कॅनॉट वर्क फॉर 9 to 5. एक्झॅक्टली, 24/7 आपल्याला वी नीड टू अवेलेबल. एक्झॅक्टली. ओके, क्लायंट कधीही फोन करणार, अँड वी नीड टू अवेलेबल. ओके, ॲटलीस्ट संडे असा एक दिवस आहे ज्या दिवशी आपण बाबा सांगू शकतो क्लायंटला, नाही आम्ही आज महत्त्वाचं आमची सुट्टी आहे, आणि आम्ही म्हणजे कुठे बाहेर चाललोय किंवा हे करतोय. नाही, पण खरंच खूप गरजेची गोष्ट आहे ती. कारण आपण इतकं, आणि इनिशियली ठीक आहे, जेव्हा आपण सेटअप करतो बिझनेस तेव्हा त्याच्या मागे धावणं आहे, तेव्हा नक्कीच स्वतःसाठी किंवा फॅमिलीसाठी वेळ नाही मिळत. बट एक कुठेतरी एक फेज आला पाहिजे, किंवा स्वतःला एक डेडलाईन दिली गेली पाहिजे की यस, ह्या वर्षात मी माझे जे काही टास्क आहेत ते डेलिगेट करेन. कारण बऱ्याच वेळेला हीच चुकी होते, उद्योजक जो आहे तो त्याचे टास्क डेलिगेट नाही करत. आपल्याला एक भीती असते की मी जी गोष्ट करतोय, मी ज्या डेडिकेशननी करतोय, जी क्वालिटी देतोय, ती कदाचित मी माझ्या जे काही स्टाफ असेल, कलिग्स असतील, त्यांना डेलिगेट केल्यानंतर ती क्वालिटी मेंटेन नाही राहणार, क्लायंटच्या एक्सपेक्टेशन्स मीट नाही, ही भीती असते. पण ते जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत होणार पण नाही. बरोबर आहे. तर ते गेलं पाहिजे, आणि ते केल्यानंतर कुठेतरी तुम्हाला डेफिनेटली स्वतःसाठी वेळ मिळेल जो तुम्ही घरातल्यासाठी दिला गेला पाहिजे. मी सांगू शकतो की आतापर्यंत 4 वर्ष मी स्वतः बिलिंग करायचो. ओके, सगळी मी स्वतः बनवायचो. ओके, आता मी ॲक्टिव्हिटी पूर्ण खाली डेलिगेट केली. टॅली सॉफ्टवेअर ॲक्वायर घेतलं आपण नवीन, आणि जसं नवीन सेटअप गव्हर्नमेंटने रूल काढला आहे, इफ यू क्रॉस 5 years तर तुम्हाला इन्व्हॉइसिंग कंपल्सरी आहे. हो हो, तर सिस्टम पण नवीन आली, आणि कुठेतरी म्हटलं की आता हा राईट टाईम आहे की फ्रॉम बिगिनिंग वी कॅन डेलिगेट. राईट. तर मग ते आता आम्ही अकाउंटंटला आमच्या दिलेलं आहे, आणि तिकडं आता मी फ्री झालं बऱ्यापैकी. बरोबर, आणि मग ते स्वतःचा तो मी टाईम मला भेटला बेसिकली मग स्वतःसाठी आता. येस येस,
खूप छान. म्हणजे तुमचा बिझनेस खूपच वेगळा होता. जेव्हा तुमची प्रोफाईल माझ्याकडे आली तर मला असं वाटलं की ना हा कव्हर करूया, थोडंसं ऑडियन्सला काहीतरी एक वेगळा बिझनेस पण समजू दे आणि त्यातनं कुठेतरी ते जे तुम्ही म्हटलं ना मास्टर्स इन गॅस इंजिनिअरिंग एक स्पेसिफिक डोमेन आहे, ते प्रॅक्टिकल नॉलेजही दिलं जातं, तोही आज या पॉडकास्टमधनं ऑडियन्सला कळला. जाता जाता तुमच्याकडनं एक जेनरिक टर्म्सवर उद्योजक म्हणून तुम्ही मराठी तरुणाला काय संदेश द्याल किंवा काय गायडन्स द्याल की यार व्यवसायात काय यावं किंवा आलात तर काय बेनिफिट्स आहेत? मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं जे कोर आहे तुम्ही स्वतः बघा की तुम्हाला कशात इच्छा आहे करायची. बरोबर. फक्त कोणीतरी पळत होऊन त्याला पळू नका. जे सिग्नल बिझनेस ते करू नका. तुमची स्वतःची जी इच्छा आहे करायची ते निवडा. अभ्यास करायचा, ते थोडं रिसर्च करा आणि बघा तुम्हाला त्यात काय बेनिफिट भेटतील चालू करून. तर देन यू स्टार्ट विथ दॅट बिझनेस. एक्झॅक्टली. येस. थँक्यू सो मच सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि वेळेबद्दल. थँक्यू. सो हा होता आपला आजचा एक खूप टेक्निकल पॉडकास्ट. ॲफिलिटी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही जी काही कंपनी आहे, तुम्ही आता पॉडकास्ट बघितला आहे, जस्ट कन्क्लूड करतो आहे, ही मोठ्या मोठ्या केमिकल प्लांट्सला, इंडस्ट्रीजला इंजिनिअरिंग डिझाईन्स सप्लाय करते किंवा त्यांच्यासाठी क्रिएट करते प्लांट सेटअपसाठी. त्याचबरोबर मास्टर्स इन गॅस इंजिनिअरिंग ही टर्म माझ्यासाठी नवीन होती, ही आपण एक आज ऐकलं आहे. सो हा पॉडकास्ट पण सर्व आपले जे आधीचे पॉडकास्ट आहेत तितकाच चांगला झाला आहे याची मला खात्री आहे, तुम्हालाही असेल कारण तुम्ही हा पूर्ण बघितला आहे. हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी तुम्हालाही घ्यायची आमच्यासोबत. म्हणून पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पहिल्यांदा जर बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल ते करा. आणि ह्या पॉडकास्टची जी लिंक आहे ती तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असेल, स्टेटसला असेल, सोशल मीडिया हँडल्सवर असेल, जेवढी जास्त होईल तेवढी पॉसिबल होईल तेवढी शेअर करा आणि ह्या पॉडकास्टला लाईक करा. पुन्हा एकदा नवीन पॉडकास्टमध्ये भेटू. तोपर्यंत तुमची रजा घेतो. सायनिंग ऑफ संकेत नाईक, CEO डिजिट्रेकर्स टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.